नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती, जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे. चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी. मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशन पेन रायगड यांचे अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व ठेकेदारांनी महावितरण पेन सर्कल अधीक्षक अभियंता यांना दिले लेखी निवेदन. चला तर पाहूया हे सविस्तर निवेदन. या निवेदनामध्ये जो प्रमुख विषय आहे तो असा आहे की ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कामे झाली असून अत्यल्प बजेट अभावी वर्क ऑर्डर मिळत नसल्याबाबत हे निवेदन करण्यात आले आहे. यामध्ये नमूद करण्यात आले आहे की रायगड जिल्ह्यातील सर्व ठेकेदार ब्रेकडाऊन मेंटेनन्सची कामे करत असून अपुऱ्या बजेट अभावी आम्हास वर्क ऑर्डर मिळत नसल्याची आमची तक्रार आहे. पुढे असं बी लिहिण्यात आलं आहे की प्रत्येक डिव्हिजनमध्ये शाखा अभियंता, उपकार्यकारी अभियंता सर्व ठेकेदारकडून जोर जबरदस्तीने काम करून घेत आहेत. या कामात बहुसंख्य ठेकेदारांची लाख रुपये गुंतले असून अत्यंत कमी बजेट असल्याने पुरेसा वर्क ऑर्डर मिळत नाही. तातडीच्या प्रसंगात कामे करून घेतली जात आहेत, परंतु वर्क ऑर्डर मिळत नाहीत. यामुळे ठेकेदार बंधू आर्थिक संकटात आहेत. पुढे असं लिहिण्यात आलं आहे की प्रत्येक डिव्हिजनमध्ये किती बजेटची आवश्यकता आहे याचा सोबत तपशील आम्ही जोडत आहोत. आपण यांचा संवेदनशील दृष्टीने आणि गंभीरपूर्वक विचार करावा ही विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. पुढे असं लिहिण्यात आलं आहे की याबाबत पुढील काही दिवसात सकारात्मक निर्णय झाला नाही तर आम्हा सर्वांस नाईलाजाने काम बंद आंदोलन करावे लागेल याची आपण नोंद घ्यावी. पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ. पण मागणी तसा पुरवठा आहे, पण मागणी जास्त आहे आणि जो पेमेंटचा पुरवठा आहे तो अत्यंत कमी आहे. आता आम्ही मिटिंगसाठी आलेलो होतो, त्याच्यामध्ये जे अकाउंटचे हेड होते त्यांनी सांगितलं की बाबा जुलै महिन्यामध्ये एप्रिल महिन्याचे ज्या गेलेल्या होत्या वर्क ऑर्डर त्याची पेमेंट जुलैमध्ये झाली, पण ती ॲक्च्युली साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी कामं झाली असतील त्याचं एप्रिलला बिल गेलं आणि त्याचं पेमेंट आलं जुलैमध्ये. आणि असा बॅकलॉग जवळजवळ 6-6 महिन्याचा आहे. तसेच 2023, 2024 आणि आता चालू वर्ष ह्या 2-2 वर्षाचे बहुतांश ठेकेदारांचे पेमेंट बाकी आहेत आणि वारेमाप कामं करून घेतली जातात. आवश्यक आहे ती कामं करणं गरजेचं आहे, पण शासनाकडे पैसे नाहीत, कंपनीकडे पैसे नाहीत, याचा ताळमेळ कुठेतरी बसला पाहिजे. आता मध्यंतरी एका ठेकेदाराने त्याच्या जीवाचं बरं वाईट केलं. इथल्या ठेकेदारांना पण तशी परिस्थिती येऊ नये याचा महावितरण कंपनीने विचार केला पाहिजे. तसेच बजेट अपुरं येतं आणि काम भरपूर केलं जातं, याचासुद्धा विचार महावितरण कंपनीने केला पाहिजे. आपण पाहतात योद्धा न्यूज. मी आहे दीपक बोराटे. धन्यवाद.